बंजारा एक आहे. बीडमध्ये भाषणादरम्यान धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानंतर बंजारा समाजाची घोषणाबाजी. धनंजय मुंडेंनी शब्द मागे घ्यावा, आंदोलकाक्रमक. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटीतून आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. बीडमधील मोर्चातून धनंजय मुंडेंचा निर्धार. मंत्री असो तर मोर्चाला येता आलं नसतं, मुंडेंचं वक्तव्य. बीड आणि जालन्यात बंजारा समाजाचा मोठा मोर्चा. हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर. 7 आमदारांचा पाठिंबा. समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते. बंजारा समाजाच्या मागणीबाबत त्यांच्याशी चर्चा करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन. शेतकरी प्रश्नी पवार मैदानात. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा. 7/12 कोरा करण्याची मागणी. शेतकरी आत्महत्येवरून पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल. तर शरद पवार कृषी मंत्री असताना 55,000हून अधिक शेतकरी आत्महत्या. मवियाकडून अनेक शेतकरी योजनांना स्थगिती. तेव्हा शेतकऱ्यांबद्दल कळवळा कुठे होता? राजकारण्यांसाठी आता शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका. चित्रा वाघ यांचा पवारांवर पलटवार. हैदराबाद गॅझेटियरच्या जीआरला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टाने स्वीकारली. जीआर बेकायदा असून सुनावणीपर्यंत कोणालाही कुणबी प्रमाणपत्र न देण्याची याचिकेत मागणी. मोहित कंबोज यांना मुंबईतील 30 SRA प्रकल्प कसे मिळाले? काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप. संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याचीही मागणी. मला मिळालेल्या 30 पैकी 5 SRA प्रकल्पांची यादी द्या. आरोप सिद्ध न झाल्यास वर्षा गायकवाड यांनी राजीनामा द्यावा. भाजप नेते मोहित कंबोज यांचं आव्हान. बीड, नगर, पुणे आणि पैठणमध्ये पावसाचा हाहाकार. आष्टी पाथर्डीसह पैठण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत. नद्यांना आलेल्या पुरामुळे घरं, शेती शिवारं पाण्याखाली. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचा आज शेवटचा दिवस. सर्व्हर डाऊन झाल्यानं इन्कम टॅक्स रिटर्न भरताना अडचणी. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सकडून मुदत वाढवण्याची मागणी.